आज आमच्या प्रवासाची सुरुवात होणार होती. कोणकोणते देव आहे आणि माझे संग कोण कोण आहे ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. सगळ्यात आधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी मा तुळजाभवानीचे दर्शन घेणार होतो. तुळजापूरचा ब्लॉग आधीच टाकला होता आणि तिथं टाकल्यामुळे तो काही जास्त एडिट नाही करता आला, त्यामुळे ह्या ब्लॉग मध्ये तुळजापूरच्या खूप छोट्या क्लिप घेतलेले आहे. आम्ही कोण कोण आलतो ते तुम्हाला दाखवलं. इथून पुढचा ब्लॉग पूर्ण बघा. तुळजापूरचं दर्शन झाल्याच्या नंतर जायचं होतं स्वामींना भेटायला. आता तुम्हाला तर समजलाच असं ना, अक्कलकोटला जायचंय. बाहेरूनच मंदिराच्या आत जायला इतकी गर्दी होती, तर मग विचार केला आतमध्ये किती गर्दी असन. लाईनीमध्ये लागलो. अक्कलकोटला यायला पहिलीच वेळ होती. आधी फक्त व्हिडिओ आणि रील मध्ये बघितलं होतं. तसं म्हणलं तर सगळेच देव पहिल्यांदा बघणार होते. हा प्रवास लई भारी आहे. तुम्ही सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाहेरूनच गर्दी इतकी होती की 2-3 तास मंदिराच्या आतमध्येच यायला लागले. त्याच्यानंतर मग लगेच मंदिराचा दरवाजा आला आणि आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. स्वामींचा फोटो बघून आणि मंदिर मध्ये असलेली ही डिझाईन बघून मन आनंदी झालं. पुरुषांपेक्षा महिलांची गर्दी जास्त होती, त्यामुळे सगळ्यात आधी पुरुषांना मंदिर मध्ये जाऊन दिलं. दर्शन करायसाठी सगळे मोकळे सोडून देत होते. 1-2 लाईनी नव्हत्या, त्यामुळे दर्शन खूप स्पीड न होत होते. गर्दी लई होती आणि मंदिराची हाईट पण जास्त होती. तरी पण तुमच्यासाठी स्वामींची थोडी क्लिप घेतलेली आहे. तुम्ही पण दर्शन करून घ्या. इथले दर्शन झाल्याच्या नंतर स्वामींच्या फोटो पाशी जायचं होतं, तिथं फोटो काढण्यासाठी. व्हिडिओ आणि रील मध्ये तुम्हाला दिसतच असेल की अक्कलकोट मध्ये किती गर्दी होती. स्वामींच्या फोटो पाशी सगळ्यांचे व्हिडिओ घेतले आणि रील घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. स्वामींच्या प्रसादासाठी मंदिराच्या दुसऱ्या बाजूला खूप लाईनी लागल्या होत्या. मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि त्यांचे स्मारक उभारले आहे, तिथं जायचं होतं. आपल्या महाराजांची कीर्तीच एवढी मोठी आहे का येणाऱ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये त्यांचे एक ना एक कवायना क्लिप असणारच आहे. आतमध्ये बघण्यासाठी खूप काही होतं, पण तिथं लॉक असल्यामुळे आतमध्ये जाता नाही आलं. तुम्ही आल्याच नंतर हे गेट जर उघडं असलं तर लहान मुलांना आवर्जून सगळं दाखवा आणि त्यांना महाराजांविषयी माहिती सांगा. ही एकच क्लिप घेतली. आतल्या बाजूला लई काही होतं, पण नाही का झाडण ते होते, त्यामुळे क्लिप मध्ये जास्त काही आलं नाही. स्मारकाच्या दुसऱ्या बाजूला गणपतीचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये त्यांचे अष्टविनायकाचे रूप दाखवले आहे. व्हिडिओ खूप लॉंग होतो आणि तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही. प्रत्येक ब्लॉग शेवटपर्यंत बघत जात जा. आणि तुम्हाला कोणासंग अक्कलकोट तुळजापूरला जायचं असेल तर त्यांना हे ब्लॉग नक्की शेअर करा. तिथे गेल्याच नंतर काय काय बघायचंय तुम्हाला या ब्लॉग मधूनच समजून जाईल. अक्कलकोट मध्ये फक्त स्वामींचं मंदिर नसून खूप काही बघायला आहे. तुम्ही या सुरुवातीला बघितलंच असेल. अक्कलकोट आणि तुळजापूर झाल्याच्या नंतर आम्हाला गाणगापूरला जायचं होतं आणि ते झाल्याच्या नंतर आम्ही चुलीवर स्वयंपाक केलाय. त्याचा नवीन ब्लॉग येणार आहे, त्यामुळे तुम्ही आधीच फॉलो करून घ्या.